होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेम येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात आले। हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती। या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे। कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे। विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्रीदेव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय। होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात। या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते। रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात। यावर्षी आना मेस्त्री, विलास मेस्त्री आणि कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य दिव्य देखावे सादर केले होते। तारकासुर, पंचमुखी शंकर, वीरभद्र, नदी, गणेश अवतार हे भव्य दिव्य देखावे सायचे टेम नेरूरच्या मांड उत्सवाचे आकर्षण ठरले। या वर्षीच्या मांड उत्सवामध्ये आम्ही तारकासुराचा वध हा देखावा सादर केला। त्यामध्ये तारकासुर कार्तिकेय मोरावर बसून विराजमान होऊन ते केलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे पंचमुखी शंकर, तिसरं आहे ते वीरभद्र आणि नंदी असे ते चार चित्र आम्ही बनवले आहेत। त्यामध्ये आम्ही लोखंडी स्टील, त्याच्यानंतर त्याच्यावरती कागदी लगदा, त्याच्यावरती मांजरपाट, त्याच्यानंतर पेंटिंग करून हे आणि फायबरचा वापर करून चित्र बनवलेलं आहे। चित्ररथ असतात आणि कशा पद्धतीचा माहोल असतो इथे एक पूर्णपणे संगीतमय माहोल आहे आणि लोकांना एक उत्साह असतो या कार्यक्रमाबद्दल। आणि 4 ग्रुप आहेत आमचे एकूण टोटल। मी विलास मेस्त्री ग्रुपचा कार्यक्रम। आपलं नाव होतं सामसुंदर विलास मेस्त्री। यंदाच्या शिमगोत्सवातील या मांड उत्सवामध्ये नेरूरच्या आम्ही आमचा पहिला कार्यक्रम सादर केला। कैलासवासी आना मेस्त्री ग्रुप नेरूर सायचे टेम। आणि या कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकनृत्य, खेळ, मारुती राक्षस हे पारंपरिक सालाबाटी आणि त्याच पारंपरिक लोककलेमध्ये आम्ही पौराणिक कथांवर आधारित हे चित्ररथ बनवतो। या वर्षीचा जो चित्ररथ आहे तो चित्ररथ म्हणजे श्री वल्लभोच्चिष्ट गणपती अवतार। हा अवतार श्री गणपती गजाननानं यज्ञातून प्रकट होऊन घेतलेला आहे। तो पण संपूर्ण दिगंबर अवस्थामध्ये असा हा गणपतीचा अवतार आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। कोणत्या वस्तूपासून हे सगळे देखावे तुम्ही बनवले आहेत? या देखाव्यामध्ये आम्ही बनवताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोखंड म्हणजे स्टील वगैरे, शिगे वगैरे, त्यानंतर फोम, बाकी फेविकॉल वगैरे हे असतातच। आणि थर्मोकॉल, टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे जे काही त्याला शक्य होईल म्हणजे ते सूट होईल ते वापरून ते आम्ही चित्ररथ बनवतो। कापड वगैरे काय आहे, वस्त्र अलंकार म्हणून त्यांना एक वेगवेगळे दागिन्यांसाठी झिगी वगैरे मारून ते दागिने वगैरे बनवतो। माझं नाव प्रवीण सूर्यकांत मिस्त्री आणि हा माझा भाऊ मिलिंद मिस्त्री। याची सर्व ही टेक्निकली कला।